Hi. Hello, welcome you all. Good evening, sir. Okay, 9 participants are there at the moment. Okay, so I think I should start right now because it's 4 o'clock. So please, everybody is ready with their notebooks and all these things. And what I would like to say, that to begin with, I would like to mute all. That means I will close your mics right now. I will discuss some points for a few minutes and then in between I can open the mic. If you have any questions, I think there is some icon at your bottom. It is a chat. Can you see that chat? So that you can ask me any question with that chat, or even afterwards you can ask me some with the WhatsApp. So okay. Okay. So today we will continue with the introduction of Kriya Sharir. And for that matter, in spite of the PPT, I would like to start with my book. So if anybody has my book with them, from tomorrow they can bring that book and then we can use that book for our discussion purpose. जास्त करून माझं डिस्कशन मराठीमध्येच ठेवतो कारण पूर्वी आपण सगळे इंग्लिशमध्ये बोललेलो आहे. आपण आयुर्वेदाच्या मौलिक सिद्धांताबद्दल आज आपण बोलणार आहोत. फक्त मी आता एक सेकंदवर असं विचारतो की आपल्या सगळ्यांना हे पिक्चर क्लिअर आहे का, याच्यासाठी मी माझा शेअर स्क्रीन थांबवतोय आणि तुमचे माइक्स मी ओपन करतोय आता आणि तुम्ही मला सांगायचंय की तुम्हाला दिसतंय का नाही. आदिती आणि गेरी, माझा स्क्रीन तुम्हाला आता दिसला का व्यवस्थित? हो हो सर. बर. अंबिका, तुम्हाला माझा आवाज नीट ऐकायला येतोय का? हो सर. अनुष्का, तुम्हाला sir. सगळं क्लिअर आहे? ओके. हो. सो अगेन आय विल स्टार्ट माय लेक्चर. मराठीमध्येच बोलणार आहे मी. फक्त माझा स्क्रीन मी ऑन करतो. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा म्यूट करतोय मी. ओके. सो बी रेडी विथ युअर नोटबुक्स. येस. कालच आपण पाहिलं की या सिद्धांत प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला बरं का, सिद्धांत जेव्हा सिद्धांत म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल किंवा रिसर्चच्या भाषेत त्याला हायपोथेसिस म्हणतात. काहीतरी आपल्याला निश्चितपणाने, आणि असे काही निर्णय असतात की जे कायमचे राहतात. म्हणजे पूर्वी होते, भूतकाळामध्ये, आत्ता आहेत आणि पुढे सुद्धा राहणार आहेत. तर त्यालाच आपण सिद्धांत असं म्हणतो. आयुर्वेदाचं जे सायन्स आहे, आयुर्वेद जो शास्त्र आहे, ते आज एवढं पॉवरफुल काय सगळ्या जगामध्ये, तर त्याचं एका वाक्यात तुम्ही उत्तर तयार ठेवा. एका वाक्यात उत्तर द्यायचं की आमच्या आयुर्वेदाचे सिद्धांत हे शाश्वत आहेत, म्हणजे परमनंट आहेत, म्हणजे जे भूतकाळामध्ये होते, वर्तमान काळात आहेत आणि भविष्यात सुद्धा तसेच राहणार आहेत. हे त्याचं उत्तर आहे की आयुर्वेद हा शाश्वत का, एवढा वर्षानुवर्षे 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र. आता सुद्धा सगळ्या जगामध्ये लोक विचारतात, मोदी साहेब विचारतात, अरे तुमच्या आयुर्वेदात काय सांगा आम्हाला, कोरोनाचं काय सांगा, कोरोनाचं काय सांगा. पॅन्डेमिक आजार आहे कोरोना, सगळ्या जगामध्ये त्यांनी धुमाकूळ घातलाय. मला 1 मिनिटभर मागे जाऊ द्या, मला माझी प्रस्तावना करायचा आज राहून गेलाय. आज 1 एप्रिल आहे, 2020 आहे, 2020. आणि डॉक्टर आर देशपांडे ही लेक्चर्स आमच्या शारीरिक क्रिया विज्ञानाची जे कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर आहे निगडीमध्ये, त्यांच्या काही निवडक विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स घेत आहेत. कारण सध्या जगामध्ये म्हणा पॅन्डेमिक आहे कोरोनाचं, आणि आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी असं सांगितलं की लॉकडाऊन पिरियड आहे साधारणतः 12 ते 14 एप्रिल पर्यंतचा. त्यासाठी घर बसल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी आर देशपांडे लेक्चर्स घेत आहेत. तर हे व्याख्या ज्याला पाठ होईल त्यांनी करा, ज्याला पाठ होणार नाही त्यांनी एवढंच सांगा फक्त की अनेकविध प्रकारचे प्रयोग करूल्यानंतर जे निर्णय तयार झाले, जे सिद्धांत तयार होतात, त्याला सिद्धांत असं म्हणतात. जे निर्णय होतात, शब्द नीट लक्षात ठेवा, इथे निर्णय असा, मी कर्सर फिरवतो तिकडे नीट लक्ष द्या. हा सिद्धांत म्हणजे निर्णय आहेत. त्याच्यातला एक निर्णय खाली दिलाय बघा इथे. हा फार महत्वाचा निर्णय वाग्भटांनी घेतला होता निरीक्षण केल्यानंतर, की माणसाला तपासायचंय. तपासण्याच्या 3 पद्धती आहेत जगामध्ये. हे पूर्वी होत्या 5000 वर्षापूर्वी, आज 2020 मध्ये आहेत, आणि पुढे जेव्हा 3030 असेल तेव्हा सुद्धा हेच असणार आहे. दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न, इन्स्पेक्शन, पाल्पेशन आणि इंट्रॉगेशन.
याला दर्शन म्हणजे इन्स्पेक्शन, स्पर्शन म्हणजे माणसाला टच करायचं, किती टेम्परेचर आहे असं हात लावून बघायचं, आणि प्रश्न म्हणजे विचारायचं की तुम्हाला किती दिवसापासून हा आजार आहे, हे तुम्हाला खोकला कधीपासून आहे, कोरोनाला विचारणार तुम्ही, तुम्ही कोणाकोणाच्या संपर्कात आला होता, तुम्ही परदेशातनं आलात का, हे प्रश्न विचारावे लागतात. याला केस टेकिंग म्हणतात, केस टेकिंग. हे काही काही शब्द इथे पुस्तकात नाहीये, ते तुम्हाला लिहावे लागतील, केस टेकिंग. तर ते काय झालं, प्रश्न परीक्षा झाली. हिस्ट्री म्हणा, कुठली कुठली हिस्ट्री असते बघा, पर्सनल हिस्ट्री असते, तुम्ही व्हेजिटेरियन आहात का नॉन व्हेजिटेरियन आहात, तुमची दिनचर्या काय आहे, हा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला आधी आजार झाला होता का, डायबिटीस, हायपरटेन्शन, हृदयाचा आजार, हे सगळे प्रश्न असतात. हे आपण विचारतो. बायकांना विचारायचं तुमची पाळी येते का नियमित तुम्हाला, तर हे सगळं काय झालं, प्रश्न परीक्षा. आता हे पान नंबर 9 आहे ते मी पुढे सरकवतोय आणि पान नंबर 10 वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. आता हे बघा, लोकांना असा एक गैरसमज असतो की तुम्ही म्हणता डोळ्यांनी तपासायचं, डोळ्यांनी तपासायचं. सध्या म्हणा आम्ही मायक्रोस्कोप वापरतो, सध्या आम्ही स्कोपी वापरतो, एंडोस्कोपी करतो, गॅस्ट्रोजिओडेनोस्कोपी करतो. मग कुठे तुमच्या डोळ्यांनी पाहता तुम्ही? तर त्यांना हे सांगायला पाहिजे की तिथे मूळ तत्व काय आहे, डोळ्यांनी पाहतोच तो डॉक्टर. डोळ्याशिवाय तो काय कानाने असं स्कोपी बघत नाही, डोळ्यांनीच पाहायचं असतं. त्यामुळे ती दर्शन परीक्षाच आहे. फक्त ही मायक्रोस्कोप आणि स्कोपीज वगैरे जे असतात ना, ती बायोफिजिकल डेव्हलपमेंट आहे, बायोकेमिकल डेव्हलपमेंट आहे. म्हणजे सिद्धांत बदललेला नाही, हे पक्क लक्षात ठेवा. तो दर्शनच आहे. आता स्पर्शन, मी असं पूर्वी ताप पाहायचो, आता मला थर्मामीटर लावतो काखेमध्ये, मग स्पर्शन परीक्षा गेली का? नाही. फक्त आता मी हाताच्या ऐवजी काय वापरला, थर्मामीटर वापरला. तर त्याच्यामुळे सिद्धांत बदललेला नाही, हे लक्षात ठेवा. फक्त हे नवीन नवीन जे गॅजेट्स म्हणतात, हा एक शब्द नवीन लक्षात ठेवा, मेडिकलच्या स्टुडंटचा, गॅजेट. ते गॅजेट्स जी आहेत ती कसली डेव्हलपमेंट आहे, बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्री, बायो इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, हे सगळे शब्द तुम्हाला वापरता आले पाहिजेत. त्याच्यामुळे सिद्धांत बदलत नाही, हे आज तुम्ही शिकलात. आता पहिला सिद्धांत, पहिल्या सिद्धांताला स्टँडर्ड नाव काय बघा, इथे सिद्धांत मी अंडरलाईन करतो. चरक शारीर स्थानामध्ये हा आलाय, त्याचं नाव इथे लिहिलेलं नाहीये, मी लिहून ठेवा. लोक पुरुष, लोक पुरुष सामान्य सिद्धांत. दोन शब्द महत्वाचे आहेत बघा याच्यामध्ये, एक लोक आहे आणि एक पुरुष आहे. इथे मात्र सामान्य मुलं चुकतात. तुम्हाला ओरला काय विचारतात माहितीये, सांग लोक म्हणजे काय, आणि तो काय म्हणतो माहितीये, हे सगळे सगळे जगातले लोक दिसतात ती लोक म्हणे. उत्तर चूक आहे. एक शब्द सांगा, लोक इज इक्वल टू निसर्ग. घेऊन ठेवा, लोक म्हणजे निसर्ग. आणि पुरुष म्हणजे काय, हा माणूस, पेशंट. तर थोडक्यात त्यांनी या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे, निसर्गाची आणि माणसाची तुलना आहे. परत रिपीट करतो, लोक म्हणजे पब्लिक नाही, लोक म्हणजे निसर्ग. 10 वेळा म्हणा घरी जाऊन. पुरुष म्हणजे ह्युमन बिईंग. तर बाहेरच्या वातावरणामध्ये आणि या माणसाच्या देहामध्ये सारखेपणा आहे. माणसाला निसर्गाची प्रतिकृती म्हणलंय. म्हणजे एक दुसरा शब्द इथे बघा, आता काय काय, यावंतोही लोके, लोके म्हणजे निसर्गामध्ये, जे जे निसर्गामध्ये आहे, मूर्तिमंत. काय आहे निसर्गामध्ये, जे जे दिसण्यासारखं आहे, भावविशेष, मूर्तिमंत, दिसण्यासारखे, लांबी, रुंदी, उंची, जाडी, त्याला मूर्तिमंत म्हणतात. ते जे जे काही घटक आहे, तावंत हा पुरुष आहे, ते माणसामध्ये आहे. आणि उलट बघा, यावंत हा पुरुष आहे, जे माणसामध्ये आहे ते निसर्गामध्ये आहे. आता कोणीतरी एक विचारेल विधुनादरी, बाहेरच्या समाजामध्ये रक्त दाखव मला, कुठे रक्त तुझं दाखव, निसर्गामध्ये कुठे रक्त आहे. तर त्याला पटकन उत्तर द्या, रक्तामध्ये काय आहे रे बाळ, त्याला विचारायचं. रक्त म्हणजे द्रव घटक आहे. मग बाहेरच्या सृष्टीमध्ये काही लिक्विड स्वरूपाचं मॅटर नाहीये का? हा आहे की, मग ते आहे ना. पण ते कुठे लाल रंगाचं? अरे आम्ही काय सांगितलंय की जे जे काही स्वरूपात आहेत, पांचभौतिक स्वरूपामध्ये, त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. पांचभौतिक घटक, आता पुढे त्याचं वर्णन केलंय बघा. याला एक दुसरं नाव सोप्या भाषेत म्हणलं जातं, पिंड ब्रह्मांड न्याय. पिंड म्हणजे माणूस आणि ब्रह्मांड म्हणजे निसर्ग. ब्रह्मांड म्हणजे निसर्ग, पिंड ब्रह्मांड नाही. पण हा बोली भाषेतला शब्द आहे, आयुर्वेदातला शब्द नाही. आयुर्वेदात शब्द जास्त करून लोकपुरुष साम्य सिद्धांत, आणि त्याचा पत्ता नीट लक्षात ठेवा, चरक शारीर स्थान. आता हे जे साधर्म्य आहे, हे फार महत्वाचं आहे बघा. हे साधर्म्य प्राधान्याने या स्वरूपात सांगितलंय बघा, इथे दिलंय बघा. एक रचनात्मक साधर्म्य आहे आणि एक क्रियात्मक साधर्म्य आहे.
अॅनाटॉमिकल सिमिलॅरिटी आणि फिजिओलॉजिकल सिमिलॅरिटी. सोपं आहे समजायला. अॅनाटॉमी घटना, रचना, आणि एक जे आहे ती ऍक्टिव्हिटी. आता रचना कुठली सारखी आहे? सृष्टीमध्ये सगळे घटक पंचभूतांपासून बनलेले आहेत. प्रत्येक घटक, डोंगर घ्या, झाडं घ्या, रस्ते घ्या, इमारती घ्या, पक्षी घ्या, कुठले बाहेर आता बघा सगळं जे जे दिसते तुम्हाला ते आयदर पार्थिव आहे, जलीय आहे, तैजस आहे, वायवीय आहे किंवा आकाशीय आहे. माझ्या शेजारचा रस्ता आहे बघा, तो खाली सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. ते सिमेंट कॉन्क्रीट ज्याच्यावर मी चालतो ना ते पार्थिव आहे. लांब नका जाऊ. हे मी ज्या खुर्चीवर बसलोय आणि माझी खुर्ची ही पार्थिव आहे. मग तुम्ही म्हणा सर याच्यात जल कुठे आहे? जल जल तर जल या शब्दाचा अर्थ जे मॉलिक्यूल चिकटवून ठेवतं तो घटक. ते खुर्चीचा जेव्हा दांडा बनवला तेव्हा तो काहीतरी जोडलाय ना, तर ती जोडण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, समजा थोडं अवघड आहे, सेल्युलर बायोलॉजी बोलतोय मी, ते जोडणारे घटक जे आहेत त्याला आम्ही आयुर्वेद जल म्हणतो. पण याच्यामध्ये ते जल इतकं 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 कमी आहे की तुला दिसणारच नाही. म्हणून तू खुर्चीच्या दांड्याला काय म्हणला आता? पार्थिव म्हणलास. तर हे नीट समजून सांगता आलं पाहिजे. सृष्टीमधले घटक पार्थिव, जलीय, तैजस, वायवीय, आकाशीय आहेत. आणि मनुष्यातले घटक हाडं आहेत, रक्त आहेत, स्रोतस हे आकाशीय आहेत. हे सगळं तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे आता हा एक शब्द नीट लक्षात ठेवा, क्रियात्मक साधर्म्य. आणि हा श्लोक पाठ करायचा. सुश्रुताने सांगितलाय मात्र, सुश्रुत सूत्रस्थानामध्ये. फंक्शनल सिमिलॅरिटी म्हणजे ऍक्टिव्हिटी सेम आहेत. बाहेर जसं सृष्टीमध्ये चंद्र, सूर्य आणि वारा आहे. सोम या शब्दाचा अर्थ आहे चंद्र, सूर्य सन, आणि अनिल म्हणजे विंड. या तिघांची प्रमुख कार्य काय आहेत बघा, ती खालच्या ह्याच्यात चांगली दिलेली आहेत तुम्हाला इथे. चंद्र हा आपल्या शरीरातल्या कफासारखा आहे. हा टेबल फार महत्वाचा आहे बघा, व्हेरी आयएमपी टेबल, व्हेरी आयएमपी. हा चंद्र कफाच्या सारखा आहे. कारण का? तो रात्री आपण झोप काढली की आपल्याला एक प्रकारची ताकद येते, दुसऱ्या दिवसासाठी एनर्जी येते, उत्साह येतो. सगळी जी झीज जाते दिवसभर, डिजनरेशन, ते रिजनरेशन कोण करतं? रात्र करते. रात्री कोण असतो? चंद्र असतो. म्हणून थोडं तरी माणसाला शांत राहावं लागतं. सारखा अभ्यास, सारखा अभ्यास, सारखा अभ्यास सगळं वात पित्त खलास करून टाकेल तुम्हाला. म्हणून थोडं शांत राहायला पाहिजे. हा चंद्र. सूर्याने काय होणार आहे? आता तुम्ही एवढा साधक पित्त तुमचं प्रज्वलित आहे, डोक्यात मेंदूत तुम्ही असं स्पिरिट घेऊन आलेला, चला काहीतरी शिकूया. तर ते जे आहे ते सूर्यासारखं आहे. सूर्य आम्हाला काय करतो? एक ठीक आहे, त्याचा साईड इफेक्ट आहे, बल कमी करतो, परंतु त्याच वेळेला परिणमन करतो. काही चांगल्या चांगल्या गोष्टी घडवून आणतो शरीरामध्ये. आतल्या शरीरातल्या मेटाबॉलिझमला स्टिम्युलेट करतो. दुपारी 12 वाजता सूर्याचं ऊन कडक असतं बघा, एकदम कडक असतं सूर्य. तर तेव्हा काय होतं? आपल्या शरीरामध्ये पित्त उदिरित होतं. दुपारी 12 वाजता डोक्यावर सूर्य आहे माझ्या, पोटामध्ये कावळे कोकरायला लागतात माझ्या, पित्त. आणि पित्ताचं काम काय आहे? परिणमन, अन्नाचं पचन करायचं, म्हणून पित्तला पाहिजे मला. हे तिन्ही घटक आवश्यक आहेत, लक्षात ठेवा. आणि ते एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात. आणि या दोघांना सुद्धा प्रेरित करायला आपली बघा पृथ्वी फिरतीये ना, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. फिरणं, ऍक्टिव्हिटी, फिरण्याची प्रक्रिया आहे. तर फिरण्याला वारा, म्हणून तर दिवस आणि रात्र होतात. म्हणून तर शिशिर, वसंत, ग्रीष्म ऋतू का होतात? फिरण्यामुळे होतात. त्यामुळे वारा हा काय करतो? या सगळ्या गोष्टीला प्रेरणा देतो. चंद्राला प्रेरणा, सूर्याला प्रेरणा, सगळ्या गोष्टींना प्रेरणा जगामध्ये. त्यामुळे वाताचं काम तसं आहे. आणि आपल्या शरीरातला वात तेच करतो. जेव्हा पाहिजे तो माझा सलाय वात येतं, सिक्रेट करतो बघा. कोण करतोय? कफ सिक्रेट झाला. कोण केला? बोधक कफ सिक्रेट झाला. कोणी केला? वाताने केला. त्याच्यामुळे बाहेरच्या सृष्टीमध्ये पंचभौतिक, आतमध्ये पंचभौतिक ही रचनात्मक साधर्म्य. बाहेर ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत, तशाच आतमध्ये ऍक्टिव्हिटी होत आहेत. एक ऍक्टिव्हिटी आहे ती स्टॅबिलिटीची आहे, लक्षात ठेवा, स्टॅबिलिटी. दुसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती परिणमनाची आहे, ट्रान्सफॉर्मेशन. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी प्रेरणा देण्याची, स्टिम्युलेशन. ते काही श्लोक जे आहेत पुढे एवढे काही महत्वाचे नाहीयेत. मी फक्त आता महत्वाच्या मुद्द्यांकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आता हे एक थेरॉटिकल आहे बरं का. हे चिन्मय फडके तुम्हाला फार आग्रह करतील हे सगळं पाठ करा वगैरे. मला एवढं नाही खूप खास वाटत महत्वाचं, कारण काही काही शब्द महत्वाचे, सगळे काही महत्वाचे नाहीये. आता जे वरती सांगितलेलं तुम्हाला लक्षात राहिलं तरी पुरेच आहे. पण काही वेळेला मात्र ते एक्झॅक्टली
जेव्हा चरक संहिता सेकंड इयरला शिकाल तुम्ही तेव्हा असं स्पेसिफिक विचारतात, चरकाने केलेली तुलना सांगा, चरकाने केलेले लोकपुरुष सिद्धांतांमधले कंपॅरिझन सांगा. मग तिथे तुम्हाला काही शब्द मात्र पाठ करावे लागतात, तोंडपाठ करावे लागतात. तत्व जरी समजलं, एक उदाहरण तुम्हाला देतो बघा, आता कसं काय कळतंय बघा. पृथ्वी म्हणजे काय, तर मूर्ती, आकृती आहे शेवटी, डायमेन्शन्स आहेत. त्याच्यामुळे काय होतोय, गरम होतं शरीर, तापमान नियंत्रण होतं. बघा दिसतंय का इथे, माझा कर्सर फिरतोय बघा. काही महत्वाच्या गोष्टी फक्त सांगतो तुम्हाला. आता बघा त्याने इथे कंपॅरिझन केले बघा, त्रेतायुग, कलियुग असे जे युग होऊन गेले ना, तर त्रेतायुग म्हणजे युवावस्था, कलियुग म्हणजे म्हातारपण किंवा आजारपण, आतुर म्हणजे आजारी, लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या काही तुलना आहेत, पण व्यक्तिगत मला तुम्ही विचाराल तर प्रॅक्टिसमध्ये या काही फार मोठ्या लागत नाहीत, असं माझं ठाम मत आहे. ठीक आहे. आता हे एक वेगळंच आहे बघा, हा सिद्धांताचा प्रॅक्टिसमध्ये फायदा होतो तो वेगळा भाग, पण एक ज्याला ज्याला पुढे स्पिरिच्युअल फायदा म्हणू आपण, तो कसा फायदा होतो, तो असा फायदा होतो की माणसाला खरं ज्ञान होतं, सत्याबुद्धी. सत्याबुद्धी म्हणजे प्रॉपर नॉलेज. एकदाला माणसाला जर कळलं की माझ्यामध्ये जसा जीवात्मा आहे, बघा नीट विचार करा, माझा जीवात्मा आहे तो या सगळ्या परमात्म्याचा काय आहे, अंश आहे. तसं आता माझ्यासमोर ज्या अंबिका बसली आहे, माझ्यासमोर जी आदिती बसली आता, तिच्यामध्ये सुद्धा परमात्म्याचाच अंश आहे. म्हणजे या जगावरचे सर्व पृथ्वी तलावरची जी माणसं आहेत ती एकमेकांशी परमात्म्याचे अंश म्हणून जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे भेदभाव टाळून द्या. सारखी माणसामध्ये भांडाभांडी करू नका. तू आणि मी सारखाच आहोत, एकाच परमात्म्याची लेकरं आहोत. याला त्या ग्रंथांमध्ये चरकानी हे बघा इथे दिलं बघा, शारीर स्थानामध्ये हुशार मुलांसाठी आहे, त्यांनी हे सांगायला पाहिजे परीक्षकाला. आमचे जमदाडे मॅडम, त्या देवीश्री मॅडम खुश होतील हे तुम्ही सांगितलं. हे टेबल पाठ असलं, मी मुद्दाम तुम्हाला हिंट देऊन ठेवतो, आणि हे तुम्ही जर सांगितलं सत्याबुद्धी, तर ते एकदम खुश होणार तुमच्यावर. अरे वा, चांगला अभ्यास केला ग्रंथांचा, ते लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आता आपण. ठीक आहे, तर दुसरा सिद्धांत हा प्रॅक्टिसमध्ये जास्त महत्वाचा आहे, पांचभौतिक सिद्धांत. याच्यामध्ये तुम्हाला आपल्या शरीराचा दोष धातू मला जसा अभ्यास करतो तसा पांचभौतिक स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक सांगलीचे दातार शास्त्री, नाव लिहून ठेवा वहीमध्ये, सांगलीचे आत्माराम वामन दातार, सांगलीचे प्रसिद्ध वैद्य, एक्सपर्ट झालेले आहेत ते. त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा करताना त्रिदोषांच्या ऐवजी पंचभूतांचा मुळापासून अभ्यास करा आणि विचार करा ट्रीटमेंट देताना, असं शिकवलं. आणि त्यांनी एक स्वतंत्र अशी काहीतरी प्रणाली तयार केली, त्याला पांचभौतिक चिकित्सा प्रणाली असं म्हणतात. पांचभौतिक चिकित्सा प्रणाली. या दातार शास्त्रींची आपल्या सीएआरसीच्या लायब्ररीमध्ये, युजी लायब्ररीमध्ये पांचभौतिक चिकित्सा भाग 1 आणि भाग 2 अशी पुस्तके अवेलेबल आहेत. ती कधी वेळ मिळाला तुम्हाला, परीक्षा संपली, फर्स्ट इयर झाला पास, मध्ये काहीतरी चक्कर मारली कॉलेजला, तर जरूर जरूर बघा, चाळा ती पुस्तकं काय आहेत ती. त्याच्यामुळे या वेगळ्या प्रकारच्या याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आता इथे एक वाक्य फार महत्वाचं, आयुर्वेद शास्त्रामध्ये द्रव्याला पांचभौतिक मानलेलं आहे. आणि इथे दोन शब्द रेट दिसतात बघा. ही जी महाभूत आहेत, म्हणजे कालच मी सांगितलं तुम्हाला, पृथ्वी, तेज, वायू, आकाश, एकही महाभूत तुम्हाला दिसू शकत नाही. कान, नाक, डोळा, जीभ तुम्ही बघूच शकत नाही, म्हणून त्याला महाभूत म्हणतात. दीज मॉलिक्युल्स कॅनॉट बी अंडरस्टूड बाय युअर नेकेड सेन्सेस. पण आपल्याला जे दिसतात ते काय दिसतंय, मग इथे दिले बघा, हा फार शब्द महत्वाचा आहे, कार्यद्रव्य. कार्यद्रव्याला दुसरा शब्द काय, महाभूत विकार. हे विसरू नका. पृथ्वीपासून बनलेला विकार पार्थिव, जलापासून जलीय, तेजापासून तेजस, वायूपासून वायवीय, आकाशपासून आकाशीय. लक्षात येतंय. चला पुढे जाऊया आता. परीक्षेतला आणि प्रॅक्टिस मध्ये हा एक शब्द फार महत्वाचा आहे, अति महत्वाचा, व्यपदेशस्तु भूयसा. हा शब्द कायम लक्षात ठेवायचा आयुष्यामध्ये, व्यपदेशस्तु भूयसा.
सगळी घटक पांचभौतिक आहेत, सगळी औषधं पांचभौतिक आहेत, आजार पांचभौतिक आहेत. पण तरी आपण एखादी गोष्ट, रक्त जे आहे ते समजा तेजस म्हणलं मी, हाडं ही पार्थिव म्हणली, का म्हणलं? तर त्याच्यामध्ये, हाडांच्या मध्ये पृथ्वी महाभूताचं प्रमाण 99.9999% आहे. हे परीक्षेत तुम्ही लिहू शकता. आणि उरलेल्या 0.0001% कोण कोण आहेत? सगळे जलीय, तेजस, वायवीय, आकाश. आता मी तपासतोय, हे जे माझं आतपर्यंत गेले ना, तुमचं फायरिंग्स, लॅरिंग्स, काय आहे? कुठलं महाभूताचं आहे? तर पटकन मी सांगितलं पाहिजे, ते आकाशीय आहे. आकाश पोकळी आहे ना, सगळी स्रोतस आकाश महाभूत प्रधान आहेत. तर इथे लिहिलंय बघा, हा शब्द तुम्हाला अंडरलाईन करतो. यस्याधिकम, हे पाठ करा. यस्याधिकम तस्य तेन व्यपदेशः. कोणी सांगितलंय? वाग्भटाने. पण वाग्भटाने स्वतः सांगितलं का? नाही. स्पष्टीकरण दिलंय हेमाद्री नावाच्या टीकाकाराने. हेमाद्रीची रसायन टीका जी आहे त्याचे सांगितलंय. परीक्षेकरता तुम्हाला हे सर्व श्लोक तोंडपाठ असतील तर फायदा होणार आहे. तर व्हेरी व्हेरी IMP असं लिहून ठेवा. हे सगळे श्लोक वाग्भटाचे आहे, तुमचे ऑलरेडी पाठी असतील. या सगळ्या श्लोकांमध्ये पहिला श्लोक हा पृथ्वी महाभूताचा आहे. पहिल्या ओळीमध्ये सगळी त्याची गुण सांगितलेली आहेत. पृथ्वी महाभूत कसं आहे? तर ज्याच्यामुळे आपलं वजन मिळतं, गुरु, वेट प्राप्त होतं. स्थूल म्हणजे त्याला काहीतरी आकार असला पाहिजे. मी आता थोपं सोपं सगळं समजून सांगतोय. आकार पाहिजे त्याला, लांबी, रुंदी, जाडी, म्हणजे त्याला स्थूल म्हणायचं. सामान्य मुलांचा नेहमी गोंधळ होतो. काय रे बाबा, स्थूल म्हणजे काय? तो सांगतो जाडा. परीक्षेत विचारतात तुम्हाला एक्झामिनर, स्थूलचा अर्थ सांग, तो म्हणतो जाडा. चूक. स्थूलचा अर्थ काय? ज्याला लांबी, रुंदी, जाडी, उंची आहेत, डायमेन्शन असणारी गोष्ट. हे तुम्हाला चिन्मय फडके सुद्धा सांगणार नाहीत. माझ्याकडे लिहून घ्या. जमदाडे मॅडम सांगू शकत नाहीत. आय एम सॉरी टू से. हे फक्त देशपांडे तुम्हाला स्पष्टीकरण देतील मॉडर्नच्या नुसार. स्थूल या शब्दाचा अर्थ ज्याला प्रमाण आहे, डायमेन्शन आहेत. स्थिरता, स्टॅबिलिटी पाहिजे माणसाला. प्रत्येक मॉलिक्युल पटापटा खर्च झाले तर चालणार नाही. रिजनरेशन पाहिजे ना, एक मेंटेन. RBC सांगा मला तुम्ही, मी शिकलात सगळेजण, 120 दिवस लाईफ स्पॅन आहे की नाही? मग 120 दिवस स्थिरत नको? समजा 5च दिवसात मेले, 10 दिवसात मेले, चालेल का? नाही चालणार. तर त्याच्यामुळे स्थिरता याचा अर्थ त्या गोष्टीचं लाईफ स्पॅन प्रत्येकाचं वेगळं असेल, बरोबर आहे की नाही? ते टिकून राहणं याला म्हणायचं स्थिरता. आणि हे कोणामुळे होऊ शकतं? आपल्या शरीरात जर न्यूट्रिशियस व्हॅल्यू असेल, आपण चांगलं जेवण केलं, चांगली झोप केली, तर स्थिरता मिळणार आहे. पण आता कसं आहे, हे सगळे शरीरात ओळखता येईल तुम्हाला. सृष्टीमध्ये गेलात आणि विचारलं इथे पार्थिव जरा शोधा बरं, या रस्त्याने चाललाय, काय पार्थिवाला दाखवा मला, दगड सापडेल तुम्हाला. परंतु ज्याला आकार नाही अशी वस्तू कशी पार्थिव शोधायची? तर ज्याला मध्ये गंध आहे. लक्षात ठेवा, ज्या मॉलिक्युल्समुळे गंध निर्माण होऊ शकेल तो पार्थिव. थोडं समजायला अवघड आहे, नंतर सांगेन मी. पण वास ज्याच्यामधून निर्माण होऊ शकतो ते मॉलिक्युल्स असले पाहिजेत, म्हणून त्याला पार्थिव म्हणायचं. याच्यामुळे होणार आहे काय? तुम्हाला गौरव प्राप्त होणार आहे, म्हणजे तुम्हाला वजन मिळणार आहे. तुमच्या शरीराचं एक प्रत्येक अवयवाची घनता जी आहे, न्यूट्रिशन जे आहे, त्याला म्हणायचं गौरव. स्थैर्य आत्ताच सांगितलं, स्टॅबिलिटी. संघात म्हणजे एकमेकांना ते मॉलिक्युल्स जोडलेले असले पाहिजे. संघात हा शब्द इथे बघा. आणि उपचय, पुष्टी, नरिशमेंट. आता पुढचा श्लोक घेऊया. जल मॉलिक्युल कसे आहेत? जल, वॉटर मॉलिक्युल्स, ते ओळखण्याची खूण काय काय आहेत बघा. पहिली म्हणजे लिक्विड असलं पाहिजे ते द्रव्य. लिक्विड बघा, द्रवता. जे लिक्विड त्या आयुर्वेदानुसार जलीय. फरक लक्षात ठेवा, जल महाभूत म्हणू नका, जलीय. त्याच्यामध्ये अजून काय असलं पाहिजे? शीतपणा असला पाहिजे. शीतपणा म्हणजे काय? स्पर्शाला नाही बरं का. शीतता आतमध्ये शरीरात गेल्यानंतर त्यांनी सगळं आपलं शरीर स्थिर केलं पाहिजे, त्याला शीतता म्हणतात. म्हणजे आपण समजा पाणी उकळलं, मग त्याला तेजस म्हणायचं का जलीय म्हणायचं? प्रश्न आहे. विचारतात ओरलला, गरम पाणी काय म्हणतात, तेजस आहे का जलीय आहे? तर पटकन सांगायचंय जलीयच आहे. त्याच्यावरती गरमपणाचा संस्कार केलेला आहे, त्याच्यामुळे आता ते काही काळापुरतं त्याच्यामध्ये उष्णता निर्माण झालेली आहे. पण म्हणून तुम्ही गरम पाणी पिला. नीट ऐका माझा शब्द, फार इंटरेस्टिंग आहे.
गरम पाणी पिला बरं का, तर त्यांनी तुमच्या आमाशयामध्ये अशी गॅस्ट्रायटिस निर्माण होईल का? गॅस्ट्रायटिस गरम पाण्यामुळे. गरम पाणी पिला घाटा घाटा घाटा, नाही होणार. आता दुसरा एक शब्द आहे, हिरवी मिरची, लाल मिरची. काय आहे? तेजस आहे ना. मग हिरवी मिरची कचाक कचाक खाल्ली वडापाव बरोबर, तर ती आतमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? इरिटेशन, इन्फ्लमेशन, प्रक्षोभ. दोन मधला फरक लक्षात आला का? पाणी हे कायम कसं आहे? जलीय आहे, जरी ते गरम पाणी असलं तरी. कारण गरम पाणी पिल्यानंतर ते आमाशयात गेल्यानंतर गॅस्ट्रायटिस निर्माण करेल का? नाही करणार. कुठेतरी इन्फ्लमेशन निर्माण करेल का? नाही करणार. बिलकुल घाबरू नका, काही करणार नाही. पण हिरव्या मिरच्या जास्त खाल्ल्या कारण ते तेजस आहे. हा फरक फार इथे महत्वाचा आहे, शीत शब्दाचा अर्थ. म्हणून एक लक्षात ठेवा, परीक्षकाला सांगून टाकायचं, हे जे विंशती गुण आहेत, या विंशती गुणाचं निश्चितीकरण आयुर्वेदाने बोलतोय मी, त्यांच्या कर्मांच्या आधारे केलं आहे. वाक्य लिहिण्यासारखं आहे. आयुर्वेदाने विंशती गुणांचा निश्चय हा त्याच्या कार्यावरून केलेला आहे, निश्चितपणाने. केवळ त्याचे फिजिकल प्रॉपर्टी बघितलेली नाही, केवळ त्याची केमिकल प्रॉपर्टी बघितलेली नाही. तर त्यांनी काय होणार आहे पुढे? गुरुच्या, हा सुद्धा पदार्थ गुरु सांगितलाय बघा. पण मग तुम्हाला फरक करता आला पाहिजे की पार्थिवतेने असणारं गुरुता आणि पाण्यामुळे असणारी गुरुता, याच्यामध्ये फरक असेल का नाही हो? निश्चित आहे, ते तुम्ही सांगितलं पाहिजे. पण तरी सुद्धा वजन वाढण्यामध्ये जसा मांसधातूचा संबंध आहे, मेदाचा संबंध आहे, तसा उदक धातूचा संबंध आहे का? आहे. नीट लक्षात ठेवा. आता एक वेगळं उदाहरण देतो पॅथॉलॉजीचं. काही जेव्हा अंगावर सूज येते की नाही माणसाच्या, सूज असते, त्याला आयुर्वेदात शोथ म्हणतात. शोथ, इडिमा. तर त्या इडिमामध्ये तुमच्या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये जास्त पाणी साचतं. मग जिथे जिथे पाणी साचेल त्याच्यामुळे गुरुता येईल का नाही? जडपणा येईल का नाही? येणार. म्हणून हा शब्द तिथे जडपणाशी संबंधित आहे. नाक आहे तुमचं, नाक सगळं भरलंय आतमध्ये म्युकस, द्रव सगळं, सर्दी येते, भडा भरलंय. नाक जड होतं का? का म्हणतात वाह काय लाईट वाटतंय, वाह हलकं हलकं वाटतंय. नाक भरलं की जड वाटणार ना. तर हा संबंध लक्षात ठेवा. गुरु त्याचा अर्थ इथे जडपणा, पाण्यामुळे जडपणा येईल. स्निग्धता आहे, इथे मऊपणा आहे. जेव्हा आता माझं बोलतो मी काल परवा तिथे पाण्याचा ग्लास आणून ठेवला होता माझं लेक्चरचा, कारण दररोज 3 लेक्चर्स घेतोय मी सध्या. सकाळी 12 वाजता पीजीचं घेतोय, दुपारी 2 वाजता मेडिसिन शिकवतो मुलांना मी, लास्ट इयरच्या मुलांना, 4th इयरच्या मुलांना, आणि आता तुमचं घेतोय 4 वाजता. तर मग तिथे काय होतं, मला कोरडा पडतो ना, वाताचा वृक्षगुण. म्हणून मग इथे मी काय पितो? पाणी पितो. पाणी का पितो? तर ल्युब्रिकेशन करायचं असतं मला, सबंध मऊपणा आणायचा असतो, सबंध मऊपणा. हे लक्षात ठेवा. मंद, मंद याचा अर्थ डिजनरेशनची ऍक्टिव्हिटी स्लो करणं, हा शब्द नीट लक्षात ठेवा. शिर्यते तत् शरीरम, ही जी प्रक्रिया आहे की नाही, ती मला कंट्रोल करायची. ती कंट्रोल कशी करायची? तर पाणी पिण्यास, म्हणजे पाणी म्हणजे द्रव पदार्थ तुम्ही घेतले पाहिजे. मग ती लस्सी प्या, ताक प्या, कुठल्या ना, पण पाणी हे सर्वश्रेष्ठ. लक्षात ठेवा, पाणी हे सर्वश्रेष्ठ. सांद्र याने सुद्धा अवयव बांधण्याचं काम होतं. आता इथे जसं गंध हे काम करतं, तसं इथे रसामुळे काम होतं. म्हणजे ज्या वस्तूंमध्ये हे गुण आपल्याला पाहता येणार नाहीत, त्याच्यामध्ये काय बघायचं? त्या पदार्थामध्ये काही चव आहे का? चव असेल तर द्रवता असणार. तुम्हाला एक इंटरेस्टिंग बात सांगतो. आपले जिभेवरती जे काय म्हणतो आपण त्याला, पॅपिली असतात ना, म्हणजे टेस्ट बर्ड असतात, टेस्ट बर्ड. त्या टेस्ट बर्डचं एक त्यांनी स्पेसिफिकेशन दिले मॉडर्न सायन्स फिजिओलॉजी मध्ये, की टेस्ट बर्डला तो पदार्थ जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर दे डू द मोर प्रॉपर थिंग्स. तो पदार्थ जर कोरडा असेल तर त्या माणसाला ती गोष्ट समजणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे रसोलबण, उलबण या शब्दाचा अर्थ परीक्षेला विचारतात. उलबण म्हणजे अधिक्य. उलबण या शब्दाचा अर्थ अधिक्य, विसरू नका. आता त्याच्यामुळे या आप्य पदार्थांमुळे काय होणार आहे? पहिलं म्हणजे स्नेहन होणार आहे. दुसरं काय होणार आहे? क्लिअर होणार आहे वस्तू, विशंद, स्वच्छता येणार आहे, सगळं साफ होऊन जाणार आहे. पाणी पिलं की आपलं सगळं साफ होऊन जातं. कारण ते काय, सगळ्या शरीरातला क्लेद जो असतो तो मूत्रावाटे बाहेर पडतो. स्वच्छता, क्लेद निर्माण होतो, ओलावा निर्माण. इथे क्लेद शब्दाचा अर्थ ओलावा आहे. क्लेदाचे 2 अर्थ लक्षात ठेवा.
प्राकृत अवस्थेत क्लेद म्हणजे ओलावा. प्राकृत अवस्थेत क्लेद म्हणजे ओलावा. विकृत अवस्थेत पॅथॉलॉजिकली धातूंचा जो सूक्ष्म मल आहे, धातूंचा जो सूक्ष्म मल आहे त्यालाही क्लेद म्हणतात. त्यालाही क्लेद म्हणतात. लक्षात, धातूंमधला रसाचं चयापचय चाललाय, रक्ताचा मेटाबॉलिझम चालू आहे, त्याच्यात जो सूक्ष्म मल होतो त्यालाही क्लेद म्हणतात. प्रल्हाद, शरीरावरती जसा परिणाम होणार आहे तसा पाण्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो मनावरती. तर प्रल्हाद या शब्दाचा अर्थ आनंद, मेंटल सॅटिस्फॅक्शन. उन्हातून आलो की आपण पाणी पिलं की हा बरं वाटलं बरं का असं म्हणतो आपण. तर तो या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि बंध याचा अर्थ परत तेच की दोन मॉलिक्युल्स एकमेकांना बांधून ठेवण्याचं काम, युनियन ऑफ टू मॉलिक्युल्स इज अ बंध दॅट इज डन बाय द जलद्रव. पुढे तेज महाभूत काय करते बघा. मुळातच कुठलाही गरम पदार्थ घेतला तर त्याच्यामुळे शरीरामध्ये वृक्षता निर्माण होणार आहे. हे शब्द नीट लक्षात ठेवा, वृक्षता. त्यामुळे जे लोक, जी माणसं खाण्यामध्ये एक्सेसिव्ह स्पायसी पदार्थ ठेवतात, प्रॅक्टिससाठी बोलतोय बरं मी, विचारायचं पेशंटला, तिखट खाता का, किती खाता, चटणी खाता का, लोणचं खाता का, मिरच्या खाता का, त्यांच्या शरीरामध्ये 101% ड्रायनेस निर्माण झालेला असतो. आणि जेव्हा ड्रायनेस हा शब्दाचा अर्थ डिजनरेशन, आणि जेव्हा डिजनरेशन जास्त असतं, फार इंटरेस्टिंग बोलतोय, त्यांना ऑटो इम्युन डिसीजेस जास्त होतात. ऑटो इम्युन डिसीज, नुसतं लिहून ठेवा, नंतर मी सांगेन स्पष्टीकरण. ऑटो इम्युन डिसीजेस. हे पदार्थ कसे आहेत बघा, तीक्ष्ण आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे निश्चितपणाने अल्सर निर्माण होणार जास्त प्रमाण झालं. नॉर्मली ते फायदेशीर आहेत बरं का. इंडियन करी इज द बेस्ट असं म्हणलंय. इंडियन करी फॉरेन मध्ये सिद्ध झालंय, बेस्ट म्हणाले. बेस्ट का बेस्ट आहे हो, का बेस्ट आहे? त्याच्यामुळे हे बघा इथे ना तीक्ष्ण, तुमचे जे अन्न पदार्थ आहेत की नाही, तो जो बोलस जातो ना, प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत ना, ते फोडायला पाहिजेत का नको? पॉलिसॅकॅराइड इज कन्व्हर्टेड टू मोनोसॅकॅराइड. पटते ना? अमायनो प्रोटीन मॉलिक्युल्स जे आहेत, पॉलिपेप्टाइड नाही का म्हणत, पॉलिपेप्टाइड, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? अमायनो ऍसिड. बरोबर आहे ना? मग हे मॉलिक्यूल फोडायला पाहिजेत ना. भेदने तीक्ष्ण, ही कंपॅरिझन परत सांगतोय सिद्धांताचे लोक करणार नाहीत. हे नीट लिहून ठेवा उदाहरणं. भेदन म्हणजे कशाचं करायचं हो? भेदन अन्नाचं करायचंय तुम्हाला. ते मुद्दाम तुम्हाला मी मॉडर्नची उदाहरणं दिली बरं का. आता आपला प्रत्येक कण विलग झाला तरच त्याच्यावरती या उष्णतेचं काम होणार, लक्षात ठेवा. उष्णतेमुळे पचन होतं मला मान्य आहे, पण त्यासाठी मॉलिक्युल्स फोडले पाहिजेत ना. मग सेपरेशनचं काम कोण करणार आहे? ते बॉन्ड तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल की ते ड्युएल बॉन्ड असतात, ते ब्रेक करा. ते ब्रेकिंगचं काम आयुर्वेदानुसार कोण करतं? आयुर्वेदाची केमिस्ट्री काय सांगते? तीक्ष्णता. ते कोणा पदार्थाचं काम आहे? तेज महाभूत. तेज महाभूत कुठे आहे? मसाल्या पदार्थांच्या मध्ये. म्हणून आयुर्वेदाचे मसाले म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे फोडणीला वापरतो ते काय वापरतो फोडणीला आपण? तेल. तेल पित्त करे बरं, लक्षात ठेवा. तेलामध्ये तीक्ष्ण गुण आहे. नंतर काय वापरतो? मोहरी टाकतो का? मोहरी आपण, मोहरी त्याच्यामध्ये बघा तीक्ष्ण गुण, भेदन करण्याचं काम. हिंग टाकतो काही वेळेला, जिरे टाकतो. तर हे सगळं काय आहे? पित्तकर, म्हणजे काय? तेजस प्रधान गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये विशुद्धता निर्माण होते, स्वच्छपणा एकदम होऊन जातो. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू जाळता बघा तेव्हा काय होतं? समजा आता माझ्या आमाशयामध्ये काही पदार्थ, सगळं हायड्रोक्लोरिक ऍसिड झालं, पेप्सिनोजेन वगैरे, अन्न पुढे गेलं म्हणजे माझ्या आमाशय काय झालं? माझं आमाशय स्वच्छ झालं. पुढे 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 गेलं. संडास झाली मला सकाळी, सगळं शरीर माझं शुद्ध झालं का नाही? मग कोणामुळे झालं? पित्तामुळे झालं ना. पाचक पित्त, गृह्णाती पचती विवेचती मंचती. ते झालं तर शरीराला स्वच्छता येईल का नाही? तरच येईल. नाही काय होतं तुमच्या जिभेवरती? सामजिव्हा. क्लिअर झालं? तेजसचा गुण. सूक्ष्म, याने काय निर्माण होणार आहे? मॉलिक्युल्स कसे होणार आहेत? नॅनो पार्टिकल्स तयार होणार आहेत. बिग पार्टिकलचा नॅनो पार्टिकल म्हणजे सूक्ष्मता. आता हे सगळं आपल्याकडे नाही आणि तो पदार्थ पित्तकर आहे की नाही ओळखायचा आहे मला. आता माझा डोळा हा कुठला आहे महाभूताचा असं कोणी मला विचारलं, नाही नाही तर तुम्ही काय इथे वृक्षता पाहणार का, तीक्ष्णता पाहणार का? नाही नाही, काही पाहता येणार नाहीये. मी काय पाहणार? रूप. याच्यामध्ये रूप गुणाचं अधिक्य आहे. उलबण म्हणजे अधिक्य, लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे फायदा काय होणार आहे? दाहता निर्माण होणार आहे.
10 याचा अर्थ टेम्परेचर रेग्युलेशन. 10 म्हणजे प्रत्येक भाजायचं नाही, टेम्परेचर रेग्युलेशन. भा म्हणजे एक प्रकारचं तेज त्याच्यातनं बाहेर येणार आहे. वर्ण कलर अँड कॉम्प्लेक्शन आणि प्रकाश आणि सगळ्यात अतिमहत्वाचं काम म्हणजे पचन. पण हे सगळे इलेक्ट्रिसिटीशी केमिकल प्रॉपर्टीजशी हे सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. पित्त हे कशाशी रिलेटेड आहे? प्राधान्याने इट्स एनर्जी लाईक अ केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी, इलेक्ट्रिकल. 3 शब्द लक्षात ठेवा, केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. लिहून ठेवा म्हणजे हे सगळं कळेल तुम्हाला. थर्मल, केमिकल आणि इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे तेजस गुणधर्म. मला असं वाटतं की मला तुमचा रिस्पॉन्स पाहायचा आहे म्हणून मी शेअरिंग स्टॉप करतो. तुमचे हे जे म्यूट केलेले आहेत मी ते अनम्यूट ऑल असं म्हणतो आणि इन शॉर्ट आपल्या 3 मिनिटांनी बहुतेक हे आपोआप बंद होतं. कारण या सॉफ्टवेअर मध्ये असं आहे की मॅक्झिमम यू कॅन टेक द लेक्चर फॉर द 30 to 40 मिनिट्स. सो थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स हिअरिंग. आज जवळजवळ 26 मुलं इथे उपस्थित होती. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि मला आय एम सॉरी की बऱ्याच वेळा ते इंटरॅक्शन घडू शकत नाही. पण तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या शंका, तुम्ही तुमचे फीडबॅक हे जरूर मला वैयक्तिक व्हॉट्सअप करत चला. ते मला खूप ताकद देतं की शिकवतो बरोबर करतो आहे आणि त्याच्यापासून आपण हळूहळू पुढे जाऊ. कोणी कृपा करून घाई करू नका आणि टेन्शन घेऊ नका. सर तुम्ही एवढे स्लो चाललाय, पोर्शन कधी कम्प्लीट होणार? पोर्शनशी मतलब नाही, आपल्या मेंदूमध्ये काय जातंय, कारण हे तुम्हाला पुढच्या आयुष्यापर्यंत उपयोगी पडणार आहे. 2nd इयरला, 3rd इयरला, 4th इयरला हे शिकवतात तर सगळेच शिकवणार आहेत तुम्हाला. शोभे मॅडम शिकवणार आहेत, विजय मॅडम शिकवणार आहेत, मोरे मॅडम. पोर्शन तर तुमचा कम्प्लीट होणार आहे, झाला पण असेल. पण आता तुम्हाला मी काय करतोय, वेगळ्या अँगलनी त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग वाढवतोय देशपांडेंच्या अनुभवानुसार. कारण हे सगळे टॉपिक्स मी परदेशामध्ये पण शिकवलेत. मला क्षमा करा की आता आपल्याला क्वेश्चन आन्सरला वेळ नाहीये. मी इथे चांगल्या प्रकारे कन्क्लूड करणारी मीटिंग. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन तुम्ही तुमचे प्रश्न मला व्हॉट्सअपवरती जरूर पाठवा. थँक्यू व्हेरी मच. किंवा ऑडिओ करून पाठवले तरी हरकत नाही. थँक्स अ लॉट. टेक केअर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.